विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञान अर्णव ऑनलाईन अकॅडमी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कंबाईन परीक्षा जी आहे तर त्याबाबत भरपूर विद्यार्थी मित्रांचे फोन येत आहेत की याची तयारी कशी करायची वगैरे. आणि बरेच लोक काही तलाठी भरतीचा सिलेबस वगैरे विचारतात. म्हणजे असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या लेक्चर मध्ये तुम्हाला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही सगळ्यांनी पाहायचा आहे आणि काही शंका असेल तर कमेंट्स करायची आहे. अगोदर आपण बोलूया की तयारी कशी करायची आहे. कंबाईनच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत. खूप लोकांचा प्रॉब्लेम काय झाला की जागा किती वाढतील असे भरपूर फोन विचारतात. तर मग सध्या आय थिंक काहीतरी 5,700 जागा आहेत. तर 5,700 गुणिले 15 जर केलं तर 85,000 विद्यार्थी प्रीला पास होणार आहेत. जवळपास 1,00,000च्या जवळ ही संख्या चाललेली आहे. त्यामुळे अशी संधी परत परत येत नसते. दरवर्षी असं नसते बघा. ही संधी खूप चांगली आहे. ऍटलिस्ट तुम्ही प्री पास होऊ शकता. इथे अगदी नवीन विद्यार्थी असतील तरीही प्री पास होऊ शकतात. 5,700 मध्ये वाढल्या तर खूप चांगलं आहे. पण नाही वाढल्या तरी आपल्याला याच जागेमध्ये शेवटपर्यंत राहायचंय. प्री होईल आणि नंतर मुख्य परीक्षा होईल, मेन होईल. पण खूप लोकांचा प्रॉब्लेम काय की ते व्हिडिओ पाहताय जागा किती वाढणार आहे, जागा किती वाढणार आहे. व्हिडिओ टाकणारे त्याला लाईक्स मिळतात, सबस्क्राईब करतात लोक, मग त्याचा बिझनेस वाढतो म्हणून ते करतच राहतात. तर आपण सगळ्यांसारखं करायचं नाही. व्हिडिओ वगैरे पाहण्यात टाइमपास करायचा नाही. आपल्याला भर द्यायचा आहे अभ्यासावरती. याच जागेमध्ये आपल्याला लागायचे. जागा वाढल्याच नाही असं गृहीत धरायचे. तर माझं जेव्हा सिलेक्शन झालं एमपीएससी ग्रुप सी ला, तर मग आम्ही असं इतक्या जागा वाढतील काय तितक्या, तेव्हा 7,000 जागा होत्या. पण वाढतील काय इतक्या असं काही त्याच्यावरती भर प्रोसेसवरती विचार जास्त करायचो नाही. तर मग आता खूप लोकांचे फोन तेच येतात की प्रोसेसवर सर हे वाढतील काय, त्या जागा ऍड होतील काय. काल परवाच एकाने फोन केला की ते म्हणे कालवा निरीक्षक ऍड होतील काय सर म्हणे. कालवा निरीक्षक ऍड होतील किंवा न होतील, तुम्हाला याच्यामध्येच व्हायचं आहे. आमचं एक ठरलं होतं की या 7,000 मध्ये व्हायचंय. प्रीची काहीच अडचण आली नव्हती. प्रीला फक्त 19 वरती निकाल आला होता. मग आता काही लोक ते विचारतात की सर प्रीचा निकाल किती येईल, तलाट्याचा वेगळा येईल का, त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंटचा वेगळा येईल का. म्हणजे खूप लोकांचे असे प्रश्न आहेत. तुमचं सिलेक्शन झालं मग तुम्ही कसा अभ्यास केला. तर मग ह्या सगळ्या समस्यांचं मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगणार आहे. तर मग कसं आहे की कालवा निरीक्षक ऍड होईल किंवा न होईल, तुम्ही ह्याचा विचार का करताय. सध्या तुमच्याकडे ऍड झालेल्या 1,500 जागा तलाठी पदाच्या आहेत. आणि निकाल कितीवर लागेल हा हा ब्रह्मदेवाला तरी सांगू शकत नाही. कारण पेपर पाहावा लागतो त्यासाठी. पेपर जर कठीण आला तर निकाल असाच कमी वरती लागेल. 19चा ऐवजी आता एवढ्याच जागा राहिल्या तर एक 10 म्हणजे एक 30% पर्यंत. 30% का तर 100 पैकी 30 म्हणजे 30 वरती निकाल लागेल. 30% वरती निकाल लागेल मुलांचा. आणि जर पेपर सोपा आला तर मग तो वाढवू शकतो. म्हणजे तुमच्या त्याही प्रश्नाचं उत्तर मिळालं, कट ऑफ किती लागेल वगैरे. आता म्हणून लोक म्हणतात हा 30 आहे मग रिलॅक्स, चला मुख्य परीक्षेचा अभ्यास करू. आणि प्रीला जर धोका झाला परत मला शिव्या घालतील. त्यामुळे तुम्ही प्री तितकीच महत्वाची आहे. कारण प्री बरोबर तुम्ही मेन्सचा अभ्यास करता. पेपर 2 जो आहे सगळा हा जीएसचाच आहे. पेपर 2 जो आहे तुमची 400 मार्काची मुख्य परीक्षा आहे आणि 200 मार्काचं तुम्हाला जीएस आहे. हे 200 मार्काचं जीएस जे आहे तुम्हाला आताच प्रीलाच कव्हर करायचंय. आणि पेपर 1चं काय करावं असा खूप लोकांचा प्रश्न आहे. तर पेपर 1 मध्ये एक अवघड प्रश्न तुम्हाला, अवघड विषय इंग्रजी, तर याची तयारी करा. याच्यामध्ये अवघड काय आहे असं तर व्होकॅब्लरी, ग्रामर सगळ्याला जमतं पण व्होकॅब्लरी वगैरे. मग पेपर 1 मधलं तुम्ही इंग्रजी तेवढं करा. मराठीला वेळ पुरेसा आहे. मराठी तुम्ही कधी कव्हर करता. पेपर 2 चं तुम्ही आत्ताच चांगलं करा जेणेकरून तुम्हाला प्रीला काहीच धोका होणार नाही. नवीन विद्यार्थ्यांसाठी आता हे चांगलं प्लॅनिंग आहे. आणि जुन्यांसाठी पण, जुन्यांना धोका काय होऊ शकतो, ते एकदम गाफील राहतील की आपण प्री पास झालो असं गृहीत धरताय खूप लोक. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जात आहे. ओव्हर कॉन्फिडन्स अतिशय धोकादायक आहे. तुम्हाला पेपर 2 चा अभ्यास करतानाच तुम्ही काय करायचं की सराव खूप महत्वाचा आहे. रिव्हिजन आणि पीवायक्यू, तर हे खूप महत्वाचं आहे. तर रिव्हिजन महत्वाचं आहे. आणि रिव्हिजन बघा इथे 7 दिवसाचं तुम्हाला चांगलं प्लॅनिंग सांगतो. 7 दिवसाचा त्याच्यामध्ये प्राचीन भारत दिलाय हा राज्यसेवेचा आहे. तर 7 दिवसामध्ये म्हणजे पहिले 7 दिवस काय केले तुम्ही, हे मध्ययुगीन भारत वगैरे तिथे नाहीये.
तर तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, भारताची राज्यघटना, महाराष्ट्राची राज्यव्यवस्था, भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि अर्थव्यवस्था हे सगळे विषय आहेत. तर मग एक 7 दिवसाचं सायकल ठेवायचंय. 7 दिवसातले तुम्ही अभ्यास किती दिवस करायचा आहे? तर 5 ते 6 दिवसच करायचा आहे. मग तुम्ही म्हणणार 2 दिवस काय मजा मारायची, पिक्चरला वगैरे जायचं, तसं नाही. 2 दिवस तुम्ही काय केलंय अभ्यास त्याच्यावरती रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तर तुमचा 5 दिवसाचा आठवडा आणि 2 दिवस रिव्हिजन आणि पेपर सोडवणे. तर दिवसभर तुम्ही 2-3 पेपर सोडू शकता. 100च प्रश्न असतात आणि 1 तास वेळ आहे या परीक्षेला. काही लोक ते विचारतात, तलाठ्याची परीक्षा वेगळी होणार काय? हीच परीक्षा आहे तलाठ्याची. खूप मार्केटमध्ये तलाठ्याची पुस्तकं असत, तेच जुने पुस्तक आहेत, फक्त नाव बदलतायत, तलाठी भरती, तलाठी भरती. आणि या तलाठी भरतीमुळे आय थिंक काहीतरी 12 लाख फॉर्म आलेत. ज्या ठिकाणी 2.5 लाख फॉर्म यायचे, तिथं आता 12 लाखावरती गेलंय. तर मग खूप लोक घाबरलेत, पण स्पर्धा एवढी वाढली वगैरे. तर मग हौशे गौशे नवशे खूप त्याच्यामध्ये ऍड झाले, त्यांना काही घाबरायचं नाही. खरा जो मॉब आहे तो 50-1 हजाराचा असतो आणि त्या 50,000 पेक्षाही जास्त लोक इथे पास करणार आहेत. 85,000 तुम्हाला. तर आपल्याला 85,000 मध्ये यायचे प्रिलिमला आणि मेनला मग मात्र तुम्हाला 5,700 मध्ये यायचे. जागा वाढल्या तर तुमचं नशीब एकदम चांगलंच होईल. तर मग असं 7 दिवसाचं सायकल ठेवायचंय. इथे 7व्या दिवशी रिव्हिजन आणि पीवायक्यू म्हटले, परंतु तुम्ही काय करायचे 7व्या दिवशी 6वा आणि 7वा हे दोन्ही दिवस रिव्हिजन आणि पीवायक्यू पीवायक्यू करण्यापेक्षा तुम्ही पेपर सोडवायचे. पेपर सोडवताना सुरुवातीला तुम्ही वेगवेगळ्या टेस्ट सिरीज सोडवा. तर टेस्ट सिरीज एकाच अकॅडमीची नाही, कधी ज्ञानदीपची सोडवायची, कधी स्कॉलरची सोडवायची. मी विशिष्ट अकॅडमीचा कोणाचा इथं प्रचार करत नाही. कधी मी काढलेला पेपर तो सोडवायचा, कधी तुम्ही विदर्भ अकॅडमीचा सोडवायचा. तर जे मिळतील त्याचा खूप पेपर्स मिळतात तुम्हाला. टेलिग्रामवरती भरपूर मटेरियल आहे. प्रिंट काढून सोडवायचा. नुसता पेपर मी पाहिला सर, सोडवला नाही. पेपरला आधीच लोक घाबरतात प्रॅक्टिस पेपरला. प्रॅक्टिस पेपरला जर तुम्ही घाबरलात तर खरी परीक्षा आहे त्या दिवशी खूप जास्त घाबरणारच. त्यामुळे खऱ्या परीक्षेला तोंड द्यायचं असेल तर तुम्हाला दर आठवड्याला किमान 2 पेपर सोडवणं गरजेचं आहे. 2 पेपर म्हणजे तुमचे 200 प्रश्न झाले मित्रांनो. 200 प्रश्नामध्ये तुमचे 100 प्रश्न पहिल्या दिवशी सोडवले, तुम्ही शनिवारी टेस्ट सोडवली, 100 पैकी तुमचे 20 येऊ द्यात, तरीही काही अडचण नाही. 80 प्रश्न तुम्हाला नवीन माहीत होतात. 80 प्रश्न नवीन माहीत होतात आणि कधी कधी तुमचं नशीब एवढं लागतं की त्या 80 मधले 5 प्रश्न जे आयोगाच्या पेपरमध्ये येऊन जातात. कारण पेपर काढणारा कसाही असला, कितीही मूर्ख असला, तर ते चांगले प्रश्न वेचण्याचा प्रयत्न करतो. खूप महत्वाचं कंटेंट काय तर ते काढण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, पेपर सोडवायचा. मी कमीत कमी 20 आले तरी चालते. 80 प्रश्न तुम्हाला नव्याने माहीत होतात. एका प्रश्नाला 4 पर्याय असतात. ते पर्याय पण माहीत राहतात. म्हणजे 8 चौक 32, 320 प्रश्नांची तयारी होते, ऑब्जेक्टिव्हची तयारी. आणि जे तुमचे 80 प्रश्न चुकलेत दुसऱ्या पेपरमध्ये ते चुकत नाहीत. ते प्रश्न नव्याने मात्र बरोबर येतात. तर मग हे 200 इकडे 80 तिकडे 80 म्हणजे 160 आणि गुणिले 4 याप्रमाणे तुम्ही ग्रो होता तिथे. तर हे ग्रो होण्यासाठी 5 दिवसाचं शेड्यूल. 5 दिवस तुम्ही कोणते विषय वाचायचे ते हे तुम्ही, आता मी अरेंजमेंट केली तसं नाही, तुमच्या आवडीनुसार अरेंज करा. काही लोक 5 दिवस एकच अर्थशास्त्रच वाचतील, काही दिवस एका दिवसात 2 विषय वाचतात. ज्यांना तुम्हाला कम्फर्ट कसं आहे त्याच्यानुसार वाचा. कधी काही लोक भूगोल वाचला मग बोर झाला इतिहास वाचतील. जेव्हा तुम्ही बोर झालेला असता तुमचा आवडीचा विषय याच्यातला एक असतोच. आणि त्याच्यानंतर गणिताची प्रॅक्टिस, कारण या 100 पैकी गणित बुद्धिमत्ता 20% आहे. उरतो 80%च पेपर ज्याच्यामध्ये हे सगळं आहे. मग इथे स्कोरिंग सब्जेक्ट कोणते आहेत? इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि अर्थशास्त्र. तर हे विषय तुमचे अगदी जवळचे मित्र झाले पाहिजे, ज्याच्यावरती मी अनेक प्री पास झाल्यात, म्हणजे 22 मेन्स दिल्यात मी. तर मग आणि आता ग्रुप सी 2023 पास झालोय आणि सध्या मग सेवेमध्ये कार्यरत आहे. तर मग तुम्ही काय करायचंय, तर पेपर सोडवायचे, पीआयक्यू पण प्रॅक्टिस करायची. 5 दिवस, 2 दिवस हक्काचे याच गोष्टीला ठेवायचे आणि सुरुवातीला मग वेगवेगळ्या अकॅडमीचे पेपर सोडवल्यानंतर परीक्षा जवळ आल्यावर मग अकॅडमीचे पेपर बांधून ठेवायचे, त्यांना पाहायचं नाही. कारण तुमचा माइंड सेटअप कसा झाला पाहिजे, आयोगाचा. मग आयोगाचे पेपर प्रिंट काढायचे.
तुम्ही म्हणणार सर ते पेपर पाहिलेत नाही, पाहू द्या, ते सोडवायचे. त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. कारण ह्या टेस्ट सिरीज मध्ये अत्यंत अवघड पेपर काढलेले असतात. इथे तुम्हाला 30 मार्क आले तरी तुम्ही पास झालात, तिकडे 50 येतात, तर 20% ग्रो होतो. कारण आयोगाचा पेपरमध्ये 20-30 प्रश्न असे कोणालाही येतील असं त्या ठिकाणचं स्ट्रक्चर असतं. अगदी सोपे असतात तिथे. म्हणजे खालीलपैकी मराठी शाळा म्हणजे पहिली मुलींची शाळा कोणी काढली, कधी कधी असा येतो, किंवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार यावर्षी कोणाला मिळाला, जो की अनेक वेळा आपला रिव्हिजन मधला असतो. तर 2000 म्हणजे 26चा किंवा 25चा विचारतील. बघा आता परीक्षेच्या अगोदरचं जवळपास 13 महिन्याचं कंटेंट जे आहे चालू घडामोडीला, ते मी वाचायचो. म्हणजे ऑक्टोबरमध्ये परीक्षा आहे, ऑक्टोबर 2025 पासून ते म्हणजे या ऑक्टोबर पर्यंत अगदी परीक्षा होण्याच्या 15-20 दिवस, एक महिना अगोदरचे सुद्धा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये येत असतात. तर मग या पद्धतीने करा आणि मग तुम्ही नापासच होणार नाही प्रिलिमला तरी. बघा प्रिलिम फार महत्वाची आहे, प्रिलिम झाली तरच तुम्हाला मेन्सचा अनुभव आहे. त्याच्यानंतर मग तलाठीचे मार्क किती, तलाठीला किती, हे नंतर शेवटचा विषय आहे. सगळ्यात जास्त कट ऑफ तिथे तलाठीला लागेल, कारण लोक तलाठी भरती म्हणूनच फॉर्म भरतात. आणि जुने लोक, नवीन लोक यांच्यामधला संघर्ष आहे ते. तर मग कोणत्याही मुलाला जुन्या असेल किंवा नवीन असेल, तो त्याच्या जुना विद्यार्थी काय आपल्याच एक धरून बसलेला असतो, मी माझ्याच प्लॅनिंगनं अभ्यास करणार. या प्लॅनिंगनं करा. मी स्वतः पास झालेलो आहे, तुम्ही पण पास होऊ शकता, अवघड काहीच नाही. तर मग या पद्धतीने तुम्ही करा. रोजचे किती विषय ठेवायचे ते बघा. जेव्हा टेस्ट सिरीज सोडवताय तुम्ही, तर टेस्ट सिरीज सोडून झाली की आपण काय करतो, नंतर तिला पाहत नाही, त्याच्यातलेच प्रश्न आले तर आपले चुकतात आयोगाला, हे अत्यंत वाईट आहे. मग टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर त्या पेपरचं विश्लेषण, अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. पण परीक्षा जवळ आल्यावर एक मंत्र लक्षात ठेवायचा की आयोगाचेच पेपर हाताळायचे, टेस्ट सिरीजला मग पाहायचं नाही. आता तुम्ही या महिन्यामध्ये वाटेल तेवढ्या टेस्ट सिरीज सोडवा. काही लोकांची क्षमता जर रोज पेपर सोडवायची असेल तर रोज सोडवा. मी स्वतः रोज पेपर सोडवायचो. म्हणजे मी जुना विद्यार्थी होतो, अभ्यासच करत नव्हतो, रोज पेपर सोडवणे, टेस्ट विश्लेषण करणे. तर या पद्धतीने जर केलात तर 100% तुमचा प्रीचा निकाल येतो. ऍटलिस्ट तेवढं सांगतो मी. आणि मेन्सच्या निकालासाठी मग काय करायचं आपण नंतर बघणार आहे. मेन्सच्या निकालासाठी आता काय करायचं तर इंग्रजीचं एक करायचंय, कारण तिथे 100 मार्क आहेत. 400 पैकी 25% मार्क इंग्रजीला आहे. आणि पेपर 2 चा तुम्ही आताच पाहताय. पीआयक्यू मध्ये पेपर 2 ला आलेले सुद्धा प्रश्न तुम्ही पाहताय. या पद्धतीने करा. याशिवाय मग आता याचा कट किती लागेल, तलाठी भरती, तलाट्याच्या 2000 जागा वाढतील काय, तर हे ज्या गोष्टी आहेत त्या चर्चा करणं सोडून द्या. तशी चर्चा करणारी लोक चहाच्या टपरीवर इकडे तिकडे भेटतात, त्यांच्यात सहभागी होऊन 15-20 मिनिटं वाया घालण्यापेक्षा ते 15-20 मिनिटं तुम्ही मिळालेले पुरस्कार कोणते चहा पिता पिताच वाचा. अशोक सराफ यांना कुठला पुरस्कार मिळाला, लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला मिळाला यावर्षी, तर मग असे जे महत्वाचे टायटल्स आहेत तर ते वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये शासनाच्या योजना कोणत्या आहेत आता यावर्षी, लाडकी बहीणला किती वय आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये वयाची अट किती आहे, म्हणजे कधी कधी तो विसरलेला प्रश्न तुम्हाला येईल, वयाची अट किती आहे वगैरे ते विचारतील. पीएम किसान योजना कधी सुरू झाली असलं काहीतरी विचारतील. आयोगाचं जे कंटेंट आहे ते गव्हर्नमेंटचं कंटेंट जास्त विचारतात. गव्हर्नमेंटचे पुरस्कार आहेत ते चर्चा करा. म्हणजे चहा पेत पेत जरी चर्चा केलेले जे प्रश्न आहेत, तुम्ही टपरीवर 3-4 वेळा चहा प्यायला जाता, मला माहित आहे सगळ्यांचं. तर मी पण जायचो, मी तर जास्त वेळ जायचो. तर मग आता ड्युटीवर गेल्यावर मग आता चहा कमी झाला. तर मग त्या चर्चेमधले प्रश्न 100% येतात. हा माझा अनुभव आहे, मी पास झालेलो आहे म्हणून तुम्हाला सांगतो. नापास झालेले लोक खूप सांगतात तुम्हाला, तर मग ते असं करा तसं करा, हे पुस्तक वाचा, सगळं माहित आहे तुम्हाला पुस्तकं वगैरे. तरी याशिवाय काही अडचण असेल, कुठलीही अडचण असेल, मी खाली नंबर पण दिलाय, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज टाका. आता कॉल उचलणं प्रत्येकाचा शक्य होत नाही, मी माझ्या वेळेनुसार तुम्हाला रिप्लाय करीन. खूपच इमर्जन्सी असेल तर तुम्ही कॉलही करू शकता. याशिवाय कसलीही अडचण असेल तर तुम्ही सांगायची, कमेंट्स करायची. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायचा, आपल्या मित्रांना पण पाठवायचा. खूप दिवसानंतर आता मी व्हिडिओ अपलोड करतो. धन्यवाद.